जय जिजाऊ बांधवांनो, आज आपण आंतरवाली या गावामध्ये आहोत आणि गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी अनेक बांधव मराठा समाजाच्या या आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी येत आहे। मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी अनेक बांधवांना वाटते। या ठिकाणी चर्मकार समाजाचा अर्थातच एसी समाजाचा बांधव या ठिकाणी आला, कारण छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरित झालेला हा बांधव आहे। डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला हा बांधव आहे, कारण ह्या महाराष्ट्रामध्ये समतेचे विचार प्रेरणारे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचा प्रेरित झालेला हा बांधव आहे। कारण या महाराष्ट्रामध्ये समतेचे विचार घेऊन जाणारे हे महापुरुष, या महापुरुषांना कुठेतरी पाठीमागे ठेवून विषमता पसरवण्याचं काम करणारी ही राजकीय मंडळी, कारण हा लढाच मुळात गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि या गरजवंत मराठ्यांचा लढ्यामध्ये जी पुढारलेली जी म्हणजे प्रस्थापित विरुद्ध गरजवंतांचा लढा आहे। प्रस्थापित आमदार खासदार जे आहेत त्यांची वक्तव्य जेव्हा आम्ही पाहतो ना, तेव्हा आम्हाला काळजाला मध्ये आमचं रक्त सुद्धा असं सळसळ करायला लागतं। आमचं वाटतं की नसा फुटता इतकी काय की, कारण काल नारायण राणे सारख्या एका पांडुकुळानं एक वक्तव्य केलं। त्या वक्तव्याविषयी बोलत असताना की तो म्हणाला की खरे मराठी, अरे खरे मराठी तुला इथं आल्यावर कळेल अंतरवालीमध्ये की खरे मराठी काय आहेत। तू मराठ्यासाठी काहीच केलं नाहीस। तू मंत्रालयामध्ये गेलास तर मोदींचे पाय चाटतोयस, तू मंत्रालयामध्ये गेलास तर कधी काँग्रेसच्या नेत्यांचे पाय चाटत होतास, तू मंत्रालयामध्ये गेलास तर कधी शिवसेनेच्या नेत्याचे पाय चाटत होता। हे फक्त तुझ्या कुटुंबासाठी लढतोयस। हे नेतृत्व फक्त मराठ्यांसाठी, गरजवंत मराठ्यासाठी लढणारं नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वावरती प्रेरित झालेले हे आमचे बांधव। दादा तुमचं एकदा नाव सांगा। योगेश शिंदे हे एक कवी आहेत, एक लेखक आहेत आणि हे योगेश शिंदे जरी ज्यांना बोलता जरी येत नसेल तर त्यांच्या माध्यमातून मी बोलतो, कारण इथली रूढी, इथली परंपरा जी छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन चालण्याचं काम केलं, तीच परंपरा पुढे नेण्याचं काम मनोज जरांगे पाटील या ठिकाणी करतायत। कारण सकाळी रात्री 2:30 वाजता या ठिकाणी मुस्लिम बांधव नाशिक येथून या ठिकाणी आला। आपण लाईव्ह त्यांचं फुटेज केलं होतं। आल्या तो आपण शेकोटीच्या जवळ आला आणि जेव्हा जवळ आल्यानंतर मी बघितलं, त्याची टोपी बघितली आणि त्याला विचारलं की दादा नेमका तू या ठिकाणी कसं काय आलाय? तर तो बोलला की मी मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावलेली, मला घरी बसाच वाटलं नाही, मी पाटलांच्या विचारांना प्रेरित झालेला आहे। पाटलांविषयी माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे आणि आमच्या समाजामध्ये सुद्धा पाटलांविषयी आदर आहे। अनेक बांडकुळं काय करताय माहिती का, एखादी मोहीम काढताय आणि त्या ठिकाणी ह्या लढ्याचा दुष्परिणाम म्हणजे दुसरीकडे न्यायचा आहे। आमच्याच बांधवांना, आमच्याच मराठी बांधवांना दुसरीकडे डोंगरांमध्ये नेऊन तुम्ही तिकडे भाकरी खाऊ घालायचं काम करताय। पण या ठिकाणी आमचा गरजवंत मराठा आदरणीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित आहे, उपाशी आहेत गेल्या 6 दिवसापासून। याची खंत आम्हाला सर्व मराठ्यांना, आमच्या मराठ्यांच्या काळजाला पाजर फुटलेला आहे। गावामध्ये घरामध्ये जर माय माऊली जर भाकरी करत असेल, तिला सुद्धा ती भाकरी करताना सुद्धा तिचे अश्रू त्या भाकरीमध्ये पडतायत, कारण ह्या समाजासाठी, आमच्यासाठी लढणारं नेतृत्व पुन्हा उद्या आम्हाला भेटणार नाही। आणि आम्ही फक्त सकल मराठा समाजाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रातून आम्ही एक हात देतोय। दादा तुम्ही उपोषण नाही, फक्त तुम्ही आम्हाला आग्रह करा आणि आग्रह जर दादांनी केला तर या महाराष्ट्रातल्या कुठल्या सरकारला परवडणारं नाही, कारण हे नेतृत्व आम्ही दादा जे म्हणतील तेच होणार आहे। दादा जर म्हणले दगडाला मतदान करा तर दगडाला मतदान करणार आहेत आणि दादा म्हणले पोरांनो 1000 फॉर्म भरा तर पोरं 1000 नाही तर 2000 फॉर्म भरतील, कारण हे दादांवरती प्रेरित झालेलं नेतृत्व आहे आणि मराठ्यांचं नेतृत्व आहे आणि दादांच्या विषयी नितांत मनामध्ये आदर आहे। आणि हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया। आपला मित्र उदय भिस्ते पाटील, जय जिजाऊ। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा। जरांगे पाटील तुम आगे